खूप प्रेमाने काळजी घेत आहेत. म्हणजे एकतर बसूनच डायलॉग्स किंवा उभं राहूनच डायलॉग्स असं सगळं चालू आहे. मूव्हमेंट नाही करतायत. सर्जरी म्हटल्यावर मला 3.5-4 महिने त्याच्यासाठी द्यावे लागतील आणि तेवढं ॲडजस्ट करा म्हणून सांगणं मलाच ते योग्य वाटणार नाही. ज्या पद्धतीचं रम्याचं कॅरेक्टर आहे त्यांनी मार खाल्लाच पाहिजे. दवाखान्याचे हॉस्पिटलचे सीन सुरू आहेत की मी तिला घेऊन चालली आहे. खरं तर खऱ्या आयुष्यात ती मला घेऊन चालली होती. तेव्हापासून माझं सेटवरती लंगडा त्यागी नाव ठेवलं आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर आली आणि खरं तर इथे येऊन मलाच धक्का बसलाय. कारण आपण ज्या रम्याला या घरात सगळं काही कारस्थान रचताना बघतो, आज काहीतरी तिच्यासोबत घडलंय. खरं तर काय घडलंय काश्मीरा? काय नाही, पडले मी. माहिती असेल ऑडियन्सला, कारण त्याची रील टाकली होती मी. खरं तर पडली तर आहे, पण आत्ता वेगळं काही सुरू आहे. म्हणजे मला खरंच हा प्रश्न पडलाय की लागलं इतकं, लिगामेंट काय झालं, क्रॅक झालं, ट्विस्ट झालं. हा, म्हणजे ऑलमोस्ट ACL कट आहे आणि सर्जरी सांगितली आहे. तरीही ते शूट सुरू आहे. खरं तर यालाच कलाकार म्हणतात. आणि मला तेच जाणून घ्यायचं की आत्ता सध्या कशा पद्धतीने तुझं शूट सुरू आहे. नाही, मला खूप छान सपोर्ट करतायत इथे. म्हणजे लागलेलं आहे हे कळल्यानंतर त्यांना लगेच रिपोर्ट्स वगैरे पाठवले आणि खूप प्रेमाने काळजी घेत आहेत. म्हणजे एकतर बसूनच डायलॉग्स किंवा उभं राहूनच डायलॉग्स असं सगळं चालू आहे. मूव्हमेंट नाही करता येत आहे. पण आता तिची मैत्रीण झाली आहे. सध्या माझी मैत्रीण. मला खरं सांग, हे खूप कठीण आहे. कारण दुखापत झाल्यावर शूट करणं कसं आहे हे तू सहन करतेस. म्हणजे मला खरंच हे जाणून घ्यायचं आहे की ही ऊर्जा येते कुठून. बऱ्याचदा आपण जेव्हा मेंटली प्रिपेअर्ड असतो ना, तेव्हा म्हणजे सगळ्या गोष्टी मानसिक जास्त असतात. म्हणून म्हणतात ना, की तुमची विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीतून सहज बाहेर येऊ शकता. आणि सध्या ग्रहमानानुसार शनी मंगळ युती होती जेव्हा मी पडले तेव्हा, आणि आत्ता चालू आहे. तर त्या काळात आजूबाजूला म्हणजे सगळ्यांनी ऐकले असतील की कुणाचे कुठेतरी ॲक्सिडेंट्स होत आहेत, लागतं आहे किंवा ऑपरेशन्स खूप होत आहेत. सो ह्या गोष्टी आत्ताच्या ह्या 1.25 महिन्यामध्ये खूप जास्त होणारच आहेत. प्रत्येकाला त्यांच्या ओरिजिनल पत्रिकेमध्ये कुठे आहे चंद्र, सूर्य किंवा शनी मंगळ कुठे आहेत त्यानुसार. आता माझ्या पत्रिकेप्रमाणे धनु राशीत आहेत आणि त्यामुळं ते मांडी आणि गुडघ्याच्या मधल्या भागात ते झालं, जे म्हणजे होऊ शकणारच होतं, पॉसिबिलिटी होती. सो मेंटली प्रिपेअर्ड आहे आणि आता झालं आहे तर त्याच्याबद्दल काय बोलणार, ते त्यातून जावं तर लागेलच. पण आता सर्जरी सांगितली आहे, तर रम्या आम्हाला मालिकेत पुढे कशी दिसेल, की काही ब्रेक घेण्याचा विचार सुरू आहे? आणि सध्या तरी असं आहे की सेकंड ओपिनियनसाठी मी प्रयत्न करते. अजून 1-2 चांगले ऑर्थो, तर त्यांचं जर सेम असेल म्हणणं तर मग मे बी मला मग पूर्ण ब्रेक घेऊनच, कारण सर्जरी म्हटल्यावर मला 3.5-4 महिने त्याच्यासाठी द्यावे लागतील आणि तेवढं ॲडजस्ट करा म्हणून सांगणं मलाच ते योग्य वाटणार नाही. कारण त्यांना स्टोरी लाईनप्रमाणे गोष्टी पुढे घेऊन जायच्या असतात. सो त्यांना, प्रेक्षकांना वाट बघत ठेवणं हे योग्य नाही वाटत. सो मे बी जर तसं डिसिजन झालं ते पुढच्या 8-15 दिवसात ठरेल. तसं जर झालं तर मे बी मी ब्रेक घेईन. रम्या, आता या घरात वेगळंच कारस्थान रचताना दिसते. आम्ही एक प्रोमो पाहिला, डायरेक्ट लग्न करून आली आहेस. म्हणजे या घरात आता कुठेतरी मला असं वाटतंय या घरी आता सगळं चांगलं चांगलं सुरू होतं. तर रम्या लग्न करून येणं हे चांगलंच घडणार आहे की सुधारताना दिसतं? प्रामाणिकपणे सांगायचं तर सध्या लेखकांनाच ते जास्त माहिती असेल आणि आम्ही केल्यानंतर लगेच प्रेक्षकांना पण ते कळेल. त्यासाठी बघा तुम्ही मालिका आणि तुमचं प्रेम खरंच पोहोचते आमच्यापर्यंत, तर बघत राहा. तेव्हाच त्यांना कळेल. पण आता एकीकडे बघतो की तू काव्याला घेऊन जाते ॲबॉर्शन करण्यासाठी आणि तेव्हा ती रिॲक्ट करते. मला तो सीन जाणून घ्यायचा आहे, तो कशा पद्धतीने शूट झाला. कारण की त्यात ती तुला कानाखाली मारते आणि प्रेक्षक यावर खूप आनंदी झाले की अरे, रम्याने काहीतरी केलं आणि काव्याने त्यावर रिॲक्ट केलं. हां, ते अपेक्षित होतं, कारण काव्याचं आधीपासून जसं कॅरेक्टर होतं ते असं डॅशिंग आणि हे असल्यामुळे त्यांना ती गोष्ट आवडेलच आणि आवडण्यासारखीच आहे ती. ज्या पद्धतीचं रम्याचं कॅरेक्टर आहे त्यांनी मार खाल्लाच पाहिजे या मताची मी आहे. आणि शूट करताना खरं आमची वेगळीच मजा चालू होती. त्याच्या आदल्या दिवशी मी पडले होते.
सो दवाखान्याचे हॉस्पिटलचे सीन सुरू आहेत की मी तिला घेऊन चालली आहे, खरं तर खऱ्या आयुष्यात ती मला घेऊन चालली होती. सो आम्ही असे शूट केलेत की मग कॅमेरा फिरून येतोय, मी जागेवरच उभी आहे, कारण तेव्हा आदल्याच दिवशी पडले होते, अजून MRI वगैरे नव्हतं झालं. सो तो एक वेगळाच फन एलिमेंट होता. तेव्हापासून माझं सेटवरती लंगडा त्यागी नाव ठेवलं आहे. सो त्यागी को इधर बुलाव, हां त्यागीचा क्लोजला, असं सगळं नाव पण बदललं आहे. सो अशा चालल्यात गमती जमती. पण आता काव्या आणि पार्थ आम्ही बघतो एकीकडे खटका रस्त्यात रस्त्यात की रम्याला या घराबाहेर काढायचा. तर मला हेच विचारायचंय तुला की जरी कोणी काढलं तरी हे रम्या घर सोडून जाईल का कधी? अजिबात नाही. कसं शक्य आहे? माझ्या आईची प्रॉपर्टी आहे. त्यामुळं माझा मालकी हक्क आहे. म्हणजे तू त्यांना घराबाहेर काढू शकते. नाही नाही, मामाचं पण नावावर घर आहे ना, त्यामुळे आम्ही कोणीही कुठे नाही जाणार, इथेच भांडत राहू. पण आता तुझ्याच आयुष्यात रम्याच्या आयुष्यात एक वेगळं टर्निंग पॉईंट आलंय, ते म्हणजे लग्न केलंस. सो मला ते जाणून घ्यायचं की अचानक लग्न करण्याचा विचार कुठून आलाय रम्याच्या मनात? ते काय, आधी आत्ताचा जो रिसेंट सीन झाला जो पाहिला असेलच प्रेक्षकांनी, की काव्य असं म्हणते की मी बाळपण जन्माला घालेन आणि मी IAS पण होईन, पण तेव्हा पण तू काय पारची वाट बघत बसणार आहेस वगैरे. आणि ते जरा मला हे झाले की म्हणजे मी काहीच नाही असं तसं. आणि तरीही तिला पारची लग्न करायचं म्हणून ती त्याला बोलवते भेटायला वगैरे. तर तिथे त्यांनी ज्या गोष्टी केल्या ते रेकॉर्ड केलं आणि हे केलं, त्यामुळे ते चिडून तिने त्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग्स केलेल्या आहेत. आता ते पुढे काय, कशासाठी तिने ते केलं आहे, ते हळूहळू रिव्हील होत जाईल. पण या कॅरेक्टरसाठी तुझ्यासोबत असणारे जे कलाकार आहे, मला सांग रम्याचा होणारा जो नवरा आता आम्ही बघतोय तोही रम्याच्या बाजूने असणार आहे? हां, त्यांचं कॅरेक्टरच असं आहे की ते जवळपास जोरू का गुलाम कॅरेक्टर आहे इथे, की ते रम्यासाठी, जसं आत्ता रम्या पार्थसाठी वाटेल ते टोक गाठू शकते, तसं विजय रम्यासाठी वाटेल ते टोक गाठू शकतो. त्यामुळं आता ते पण इतके प्रेमात वेडे आहेत की ते काहीही करू शकतील. सो आता ती मजा मला वाटते की कॅरेक्टर आता ते कशा पद्धतीने डेव्हलप करतील आणखीन, त्याच्यावरती मग परफॉर्म करायला पण मजा येईल की ते वेडी आहेत रम्यासाठी आणि रम्या वेडी आहे पार्थसाठी. सो बघूया. पण हेच जाणून घ्यायचं होतं की रम्या पार्थसाठी वेडी आहे, पण आत्ता तिने लग्न केलं, आत्ता तरी हे पार्थचा जो नाद होता किंवा त्याच्या मागे मागे जे फिरणं होतं ते रम्या बंद करेल का? नाही, मला तरी नाही वाटत. ज्या पद्धतीचं तिचं प्रेम दाखवलं आणि ज्या पद्धतीने ते वाढत गेले, आणि तिला आता त्या प्रेमाची व्याख्या जी साधारण असली पाहिजे ती कळत नाही आहे. ती फक्त आता रिव्हेंजमध्ये काहीही झालं तरी हा मला पाहिजे या झोनमध्ये गेली आहे, जे की खऱ्या आयुष्यात चुकीचं आहे. फक्त आता ते कॅरेक्टर आहे रम्याचं, त्यामुळे ती करते आहे. सो त्या स्टेजला असताना ती आत्ता ते सगळं सोडेल असं वाटत नाही. पण रम्या आत्ता मला असं वाटतं एक नाही अनेक वेगवेगळ्या स्तरावरच्या भूमिका म्हणजे साकारताना दिसते. पण मला खरं तर काश्मीरा विचारायचं आहे, एकीकडे बिझनेस सुरू असतो, एकीकडे काही वेगळं सुरू आहे, एकीकडे यूट्यूब सांभाळते आणि एकीकडे हे शूट करते, कसं हे सगळं मॅनेज करते आणि किती तारांबळ असते तुझी? मुळात आवड असली की आपण आपोआप त्या गोष्टींसाठी वेळ काढतो, हे माझं मत आहे. सेकंडली, तू स्वतः एक स्त्री आहेस, मी आहे, जे मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यात तुळरास तुळ लग्न बॅलन्स्ड सगळ्या गोष्टी करायला आवडतात. आणि बिझनेस तर म्हणजे दॅट इज प्रायोरिटी. राहिलेल्या वेळेत मी ॲक्टिंग करते असं मी म्हणते नेहमीच, कारण ते महत्त्वाचं आहे. आणि यूट्यूबवर माझं असं झालं की जो अभ्यास आत्तापर्यंत केलेला आहे त्या अभ्यासाची जर लोकांना मदत होत असेल तर का नाही करायचं. बेसिक काही उपाय सांगणं किंवा आपण एखादी गोष्ट करतोय तर त्या गोष्टीच्या मागचं कारण आणि लॉजिक माहिती असणं खूप महत्त्वाचं. हा माझा पहिला आयुष्यातला मुद्दा आहे. नाहीतर आत्ता बघतोच आहे आपण मार्केटमध्ये की फसवणूक करणारे खूप असतात. कुणीही काही सांगितले करा म्हणून असं नका करू. काय त्याच्या मागचं कारण आहे, का आपल्याला हे करायला सांगतात, हे प्रत्येकाने थोडंसं अलर्ट राहून समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्येकजण कनेक्ट होऊ शकत नाही ना इझिली आपल्याबरोबर. सो माझं असं म्हणणं होतं की मग ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक काय म्हणायचं, एक उपाय मला यूट्यूबच्या ह्याने सापडला. सो त्याच्या थ्रू मी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करते.
हो, पण आत्ता फॅन फॉलोईंग खूप आहे आणि मला सांग ही दुखापत झाली जो तो व्हिडिओ टाकला त्यानंतर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आल्यात आणि किती काळजी खरं तर प्रेक्षक घेतात. खूप काळजी खूप म्हणजे त्याच्या प्रत्येक कमेंटमध्ये हेच आहे की तुम्ही आमचे इन्स्पिरेशन आहात, लवकर बरे व्हा वगैरे असं. ते त्यात इट वॉज फनी, म्हणजे मी तो फनी याच्यानेच टाकला होता आणि तेव्हा खरं तर एवढं नव्हतं मला लागलं. त्याच्यानंतर मी जवळपास त्या दिवशीच एक 10 किलोमीटर वॉक झाला, सगळं झालं. सेकंड डे मी सीन करताना परत पडले. तर तिथे जरा जास्त ते झालं आहे. तिथे जेव्हा पडले तेव्हा इतकं नव्हतं लागलं मला. सेकंड डे मी परत त्याच जागी पडले. सो ते जरासं म्हणजे तेव्हा ते एक्झॅक्ट जास्त टिअर झालं असं. जसं तू आता मगाशीच म्हणाली की ब्रेक घ्यावा लागेल. मला असं वाटतं की हेल्थ पुढे काय असतं, म्हणजे जर असं झालं तर प्रेक्षक रम्याला खूप मिस करणार आहे आणि आत्ताच सांगते की असं होऊ नये आणि लवकर तू बरी व्हावीस आणि पुन्हा आम्हाला या मालिकेत जरी ब्रेक घेतला तरी पुन्हा पाहायला मिळावीस. सो हे सगळं बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत आणि आत्ता सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्यासाठी खरं तर प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. सो रम्या लवकर बरी हो, हे मी तुला प्रेक्षकांकडूनच सांगते. थँक्यू तुला पण आणि सगळ्या प्रेक्षकांना पण थँक्यू सो मच. आणि मला कमेंट्समध्ये वगैरे खरंच तुमचे सगळे रिप्लायज वाचताना पण छान वाटतं. DMsमध्ये पण खूप त्यांच्या काळजीचे मेसेजेस आहेत आणि हेच प्रेम असंच अखंड नेहमी माझ्यावर पण आणि आमच्या मालिकेवर पण असं आणि हिच्यावर पण. गोड मुलगी आहे. थँक्यू सो मच आणि लवकर बरी हो. टेक केअर. येस पटकन फटाफट लवकर बरी होणार आणि पटकन आपण लवकर परत भेटायचंच आहे. जर नाही सर्जरी करायची ठरवली तर मग काय ब्रेक नसणारच आहे. असं लंगडत हळूहळू मी कारस्थानं करताना दिसेनच तुम्हाला. हे प्रेक्षक खूप एन्जॉय करतील खरं तर. थँक्यू. थँक्यू बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.